त्यांची एक काम करण्याची खूबीच वेगळी आहे. उस्मान शेख यांचं कौतुक जेवढं केलं तेवढं कमी आहे. आणि उस्मान शेख यांना आम्ही आमच्या इथून कुठला तरी एक राजकीय मोठा पक्ष यांच्याकडून नुसता पद नाही, नगरसेवक म्हणून आम्ही महापालिकेत बघण्याची आमची सर्वांची इच्छा आहे. तरी ही इच्छा जो पक्ष आमचं पूर्ण करेल त्या पक्षाच्या पाठीमागे आम्ही राहू. आणि उस्मान शेख यांना असंच काम करण्याची देवाचरणी प्रार्थना करतो. मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धावून येतात हे त्यांची एक काम करण्याची खूबीच वेगळी आहे. उस्मान शेख यांचं कौतुक जेवढं केलं तेवढं कमी आहे. आणि उस्मान शेख यांना आम्ही आमच्या इथून कुठला तरी एक राजकीय मोठा पक्ष यांच्याकडून नुसता पद नाही, नगरसेवक म्हणून आम्ही महापालिकेत बघण्याची आमची सर्वांची इच्छा आहे. तरी ही इच्छा जो पक्ष आमचं पूर्ण करेल त्या पक्षाच्या पाठीमागे आम्ही राहू. आणि उस्मान शेख यांना असंच काम करण्याची देवाचरणी प्रार्थना करतो. मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ना समाज कधी मानला नाही, ना पक्ष कधी मानला नाही. सगळ्यांना घेऊन चाललो की हा पक्षात आहे म्हणून माझ्या शाळेत ऍडमिशन देत नाही, असा एखादी सुद्धा इन्सिडेंट कोणी दाखवावी असं कधीच घडलेली नाही. तर कुठल्याही नजरमध्ये काम करत असताना मुलांकडून मतभेद ठेवून किंवा मनामध्ये काहीतरी आकाश ठेवून तुम्ही काल मतदान केलं नाही, तुम्ही काल आम्हाला हे केलं नाही, असा भावना ठेवून कधीच आजपर्यंत काम केलं नाही. ठीक आहे, काल त्यांच्यातून चूक झाली असेल, पण ती चूक दुरुस्त करण्याची संधी त्यांना उद्या दिली पाहिजे. ही भावना ठेवून आपण काम करण्याचा कधी काम करत नाही. आणि माझ्या रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी प्रत्येकाला त्याच पद्धतीने वागवेन, कुठल्याही पद्धतीने आकाश ठेवून काम करणार नाही एवढं आवर्जून या ठिकाणी सांगतो. कारण आज आपला देश स्वतंत्र झाला. स्वतंत्र झाल्यानंतर सुद्धा इतक्या वर्षामध्ये आपण खऱ्या अर्थाने काय कमवलं. काही लोक विचारतात की काँग्रेसने एवढे वर्ष राज्य केलं, काँग्रेसने काय केलं. या देशामध्ये साधी सुई तयार होत नव्हती. त्या देशामध्ये आज हेलिकॉप्टर आणि विमान सुद्धा तयार होते, रेल्वे तयार होती. प्रत्येक कारखाने जे आणलेले आहेत ते काँग्रेसच्या राज्यात झाले. तुम्ही आज बघा, हे 10 वर्ष झाले, 10 वर्षात काय केलं तेव्हा कुठलंही काही काम नवीन केलं नाही. ना नवीन एखादी इंडस्ट्री आणली, ना नवीन एखादा प्रोजेक्ट उभा केला, ना नवीन काहीतरी लोकांसाठी दिलंय, काहीही नाही. फक्त टीका करणे, लोकांच्या भावना भडकवणे, जाती जातीमध्ये भांडण लावणे आणि स्वतःचा स्वार्थ साध्य करणे, ह्याच्या पलीकडे काही केलं नाही. मी आज सुद्धा आपल्याला हीच विनंती करतो की अशा लोकांपासून आता आपण सावध राहण्याची गरज आहे. त्यांना आपण एवढ्या वर्ष साथ दिली, त्यांनी आपल्यासाठी काय केलं. काही काही कार्यकर्त्यांना थोडंसं चिडून बोलतो, अरे तुम्ही ज्या पक्षाचं नाव घ्यायला लागलात त्या पक्षाने साध्या 20-25 वर्ष झालं आपण या ठिकाणी 30-40 वर्ष झालं राहतो. एकाही साध्या कार्यकर्त्याला कुठलं साधं ड्रोनचं सुद्धा पद दिलेलं नाही. आणि तरी त्याच्या पाठीमागे आपण पळतो कशासाठी. उलट आपण मी एक साधा नगरसेवक म्हणून जेवढी काम केली तेवढी मंत्री म्हणून सुद्धा काम केलेलं नाही. वस्तुस्थिती आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. तेव्हा माझ्या विनंती आहे की तुम्हाला वाटतं की मी महेश कोटेला फसवलं, एखादं काहीतरी असं काहीतरी काम केलं आणि महेश कोटेला फसवलं. माझी फसवणूक होते, फसवणूक तुमची होती. स्वतःची फसवणूक तुम्हाला तेव्हा फसवतात आणि तुम्ही फसता आणि तुम्हाला वाटतं की तुम्ही मला फसवताय, पण तशी वस्तुस्थिती नसती. आज तुम्ही विचार करा, मोदीनगरचा भाग घ्या किंवा कुठल्याही आपल्या प्रभागामध्ये जावा. 20 वर्षामध्ये त्यांच्या आमदारांनी 20 वर्षामध्ये त्यांच्या खासदारांनी आपल्या भागात निधी दिला का? 1 रुपयाचा निधी दिला नाही, पण फक्त फडकवायचं काम. एखादं न झालेलं काम फक्त आपल्याला आठवण करायचं. अहो ठीक आहे, मी एक नगरसेवक म्हणून कमी पडलो असेल, तुम्ही आमदार होता, तुम्ही मंत्री होता, तुम्ही खासदार तुमचे होते, त्यांनी काय केलं? सत्ता तुमची आली 10 वर्ष झाली. तुम्ही आमच्यासाठी काय केलं ते सांगा ना. ते सांगत नाही. कुणाला जर एकाला धरायचं, त्याला काहीतरी भावना भडकवायच्या आणि त्याला अंगावर सोडायचं,
त्याच्या पलीकडे त्यांनी काय केलं नाही. माझी आपल्याला सगळ्यांना विनंती नाही, इलेक्शन येतात आणि जातात, तर आपले संबंध हे कायमचे आहेत आणि ते कायमचे टिकले पाहिजेत. जो आपला काम करतो त्याच्या पाठीमागे आपण टिकलेपणे उभा राहायला पाहिजे. हसव्या प्रचाराला हसव्या लोकांच्या पाठीमागे जाऊ नका, एवढी कळकळीची विनंती. या पद्धतीने देश स्वतंत्र झालाय, मला वाटतं आता जातीवादी पासून सुद्धा आपल्याला स्वतंत्रता मिळवायचं असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. हे जातीवादाला घालून टाकलं पाहिजे आणि ज्या पद्धतीने आपल्या सगळ्या देशाची आपल्या 2 वर्षांनी प्राणाची आहुती केली, घराची रांगोळी केली आणि स्वातंत्र्य मिळवलं, तसं आता आपल्याला सुद्धा या भविष्यामध्ये सगळं विसरून जो सगळ्यांना घेऊन जातो त्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभा राहा. स्वतः फसू नका आणि दुसऱ्याला फसू नका, एवढा संदेश आजच्या या निमित्ताने देतो. परत एकदा उस्मान भाईला मनापासून शुभेच्छा देतो. त्यांची परिस्थिती नसताना सुद्धा त्यांची धडपड महत्वाची आहे, लोकांना मदत करण्याची त्यांची भावना महत्वाची आहे आणि ते सगळे हात एवढा चादर वाटप वगैरे दरवेळी करतात. मी त्यांना मनापासून शुभेच्छा देतो. त्यांच्या मनात जे जे असेल ते परमेश्वराने पूर्ण करावं अशी परमेश्वराने त्यांनी प्रार्थना करून आणि बोलतो. जय हिंद, जय महाराज. लोग तालियां बजाए बोला. इसके बाद संगीत बिरादर ताई इनकी गुरुपोशी पूजा मैडम गई. मुन्ना भाई इनकी गुरुपोशी सैयद मकाशी करेंगे. मुन्ना भाई इनकी गुरुपोशी सैयद मकाशी साहब करेंगे. हाँ गोविंदनगर में. हाँ इसके बाद हमारे साबिर भाई बोले इनकी गुरुपोशी मार्च करेंगे. मार्च साबिर भाई बोले गुरुपोशी मार्च करेंगे.